मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे अन्नपूर्णा मॅडम आलेल्या असतात आणि अन्नपूर्णा मॅडम सोबतच आता इकडे सगळेजण टाळ्या वाजवत असतात, त्यांचं कौतुक करत असतात. आज खरं तर जेव्हा अन्नपूर्णा मॅडम येतात तेव्हा त्यांचासुद्धा बुके देऊन सत्कार करण्यात येतो. आता त्यांना स्थानापन्न व्हायला सांगितलेलं असतं, सोबतच प्रिन्सिपल सरांनासुद्धा. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला ऋषी, कमळी आणि त्याचबरोबर प्रिन्सिपल सर हे कौशिकी खांडेकर येणार म्हणून बाहेर आलेले असतात. जेव्हा ते येतात तेव्हा कमळी प्रिन्सिपल सरांकडे तो बुके देते आणि त्यांचं स्वागत करून आता कौशिकीला आतमध्ये ऑडिटोरियममध्ये घेतलं जातं, जिथे की आता तिचा सत्कार समारंभ होणार असतो. आता इकडे आपण पाहतो की अन्नपूर्णा म्हणत असतात, कौशिकी तू आलीस हे खूप छान झालं बघ. खरं पाहायला गेलं ना तर इकडे मला खूप अभिमान वाटतं तुझा. आणि तेव्हा इकडे ती म्हणत असते, खरं तर मला इथे येण्याचं भाग्य लागलं ते खूप महत्त्वाचं आहे. इथे अन्नपूर्णा कॉलेजने मला खूप काही गोष्टी दिल्या आहेत आणि आज त्या सगळ्या गोष्टी दिल्यामुळे मला तेवढाच जास्त आनंद इथे होत आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर अन्नपूर्णा म्हणत असतात, खरं पाहायला गेलं ना तर इथे तुझ्यासारखी विद्यार्थिनी इथे आमच्या कॉलेजला लाभली आणि घवघवीत यश प्राप्त केलं आणि त्याचबरोबर आज तुझ्या करिअरमध्ये तू एवढ्या दूरपर्यंत जाऊन पोहोचलेली आहेस ना, त्यामुळे आम्हाला मात्र खूपच आनंद झाला आहे, असं सुद्धा इकडे त्या बोलत असतात. तेव्हा दुसऱ्या बाजूला कामिनी ही आता युवराजला शोधत असते. आत्तापर्यंत युवराज हा कसा सापडला नाही ह्याच गोष्टीचा ती इथे विचार करत असते आणि त्यामुळेच ती त्याला शोधत असताना आपण पाहतो की आता इकडे युवराज तिच्या समोर आलेला असतो आणि युवराज तिच्या समोर आल्यानंतर इकडे तो म्हणत असतो, तुम्ही नका काळजी करू, मी इथे आलेलो आहे. त्यावर इकडे आता ती बोलत असते, तू इथे आलेला आहेस म्हणजे नेमकं काय झालेलं आहे. त्यावर लगेचच आता इकडे तो म्हणत असतो, त्याचं काय आहे ना, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता बघा इथे तुम्ही मला शोधताय आणि तुम्ही मला शोधत असताना इथे मी येणं शक्यच नाही आहे असं तुम्हाला वाटत होतं का, पण मी इथे मात्र आलेलो आहे, समजलं. त्यावर लगेचच आता इकडे ती म्हणत असते, अच्छा पण काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे काम हे झालंच पाहिजे ना. त्यावर तो म्हणत असतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, काम हे व्यवस्थित होणार आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो की आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला अनिका तिथे येऊन पोहोचलेली असते. अनिका तिथे आल्याबरोबर इकडे ती अन्नपूर्णाला म्हणत असते, मला माहिती तू ह्या सगळ्या गोष्टी मुद्दामून केलेल्या आहेस आणि तू हे सगळं का केलेलं आहेस, तर फक्त आणि फक्त इथे मी या ठिकाणी कार्यक्रमासाठी येऊ नये आणि त्याचबरोबर ऋषी आणि त्याचबरोबर जी काही कमळी आहे त्या दोघांचा साखरपुडा होत होता आणि तो मी पाहू नये असं तुला वाटत होतं ना, आणि म्हणूनच तू इथे मला येण्यापासून दुर्लक्ष केलं. मला माहिती हे सगळं तू मुद्दामून करतेस. त्यावर आता कामिनी म्हणत असते, तुला ह्या सगळ्या गोष्टी कोणी सांगितल्यात आणि तुला कोण म्हटलं की इकडे ऋषी आणि कमळीचा साखरपुडा होतोय. त्यावर ती म्हणते, मला सगळं माहिती आहे, तू नको काळजी करू. आता बघ ती कमळी ती गावछाप माझ्या ऋषीच्या जवळ कशी येते आणि ती ऋषीसोबत कसा साखरपुडा करते हेच मी पाहणार आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे मी त्या कमळीला अजिबात इथे आता माझ्या ऋषीसोबत साखरपुडा करू देणार नाही, असं इकडे आता ती बोलते. त्यावर लगेचच आता इकडे ती म्हणत असते, अगं अनिका जाऊ नकोस आतमध्ये, जाऊ नकोस. पण अनिका मात्र काही केल्या थांबत नसते. तर आता आपण पाहतो की इकडे आता जी कौशिकी मॅडम आहे तिचं स्वागत करण्यासाठी अँकरिंग म्हणून आपला जो काही इथे आता ऋषी आहे तो आलेला असतो आणि ऋषी आता आलेल्या पाहुण्यांचं छान असं स्वागत करत असतो. तो म्हणत असतो, खरं तर हे जे काही आपल्याला पाहुणे लाभलेले आहेत ना, त्यांचं आपल्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये खूप सारं स्वागत आणि त्याचबरोबर आजचा दिवस खूप जास्त खास आहे. तेवढ्यातच आता कमळी जी आहे ना ती इकडे हार घ्यायला गेलेली असते. तेव्हाच तिला आता इकडे आपली तारिणी भेटते आणि म्हणत असते, काय गं कमळी कुठे निघाली होतीस. त्यावर ती म्हणते, त्याचं काय आहे ना, आपले हार आतापर्यंत आले नव्हते, मग तो हारवाला ना आतमध्ये आलाच नाही, त्याने बाहेरच हार दिले, तो खूपच गडबडीत होता म्हणून मी इकडे घेऊन चाललेले आहे. त्यावर लगेच ती म्हणते, बरं तू चल ना आतमध्ये. तेव्हा इकडे आता लगेचच आपण पाहतो की एक व्यक्ती घेऊन आलेला असतो, ते म्हणजे किचनची पावडर. तेव्हा कमळी म्हणते, पावडर? पण पावडर तर कालच दिली ना, मग काल कोण होतं. नाही हो,
मी तर पावडर घेऊन आलंच नव्हतं. मला नाही माहिती कोण होतं आणि कसली पावडर तुम्हाला दिली आहे. त्यावर लगेचच आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला किचन सांगण्यात येतं आणि तारिणी म्हणत असते, "नक्कीच कमळी काहीतरी गडबड आहे. ही पावडर कसली आणि काय? ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शोधल्या पाहिजेत." तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जो युवराज आहे वेषांतर करून आलेला असतो, तो युवराज आता त्याच्या माणसांना घेऊन इकडे बंड्याकडे आलेला असतो. आता जेव्हा तो बंड्याकडे येतो तेव्हा लगेचच तो म्हणत असतो, "काय रे?" पण आता बंड्या म्हणतो, "सॉरी हां, माफ करा. आता कॅन्टीनमध्ये काहीच उरलेलं नाही आहे. कसं आहे ना, आता कार्यक्रम आहे आणि त्यामुळे कॅन्टीन आता बंद होणार आहे." त्यावर लगेच आता युवराज त्याची कॉलर पकडतो आणि म्हणत असतो, "पावडर कुठे?" तेव्हा तो म्हणत असतो, "कसली पावडर? अहो, एवढी तुम्ही दाढी मिशी लावली, तोंड बी तोंड तुमचं उघडं नाही आहे आणि त्या तोंडावर तुम्हाला पावडर लावायची आहे?" त्यावर युवराज त्याला म्हणत असतो, "मस्करी करू नकोस. जी काल तुला पावडर दिली होती सॅम्पल म्हणून ती कुठे?" "अहो, कसलं भंगार सॅम्पल दिलंय तुम्ही? तुम्ही सॅम्पल म्हणून दिलं होतं आणि आता पावडर विचारायला आलात? अहो, एवढे भांडे घासले, एवढे भांडे घासले, त्या भांडे काही निघले नाही बघा तुमच्या त्या पावडरनी आणि आता पुन्हा आणखी आम्हाला ती पावडर मागायला आलेला आहात." त्यावर युवराज विचार करत असतो, म्हणे म्हणजे ह्यानी ही भांड्याला पावडर वापरली आहे. त्यावर लगेच आता इकडे स्टेजवर तारिणी आणि त्याचबरोबर कमळी आलेल्या असतात. आता तारिणी आणि कमळी एक परफॉर्मन्स सादर करणार असतात. मस्त त्यांनी गेटअप केलेला असतो. शिवराजांसमोर इथे उभा राहिलेले असतात आणि तेव्हा आता आम्हाला शिवराजांना त्या मागत असतात, "काही करून आम्हाला बळ दे, त्याचबरोबर शक्ती द्या आणि त्याचबरोबर ह्या सगळ्यांना वाचण्याचं आम्हाला धैर्य द्या," असं त्या म्हणत असतात. तर आता आपण पाहतो की कमळी स्टेजवर जाऊन पोहोचते. कमळी स्टेजवर जाऊन पोहोचल्यानंतर ती म्हणत असते, "आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणे आणि ह्या सगळ्या गोष्टी करणे आपली संस्कृती आहे आणि त्यामुळेच मी इथे हे सगळं करण्यासाठी आलेले आहे." तर इकडे आता तारिणी बाहेर पडलेली असते केडीला म्हणजे केदारला शोधण्यासाठी. केदार म्हणतो, "काय बॉस, आपण खरंच लग्न करतोय की काय?" त्यावर लगेच ती म्हणते, "काय चाललंय केदार तुझं? तुला माहिती ना ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण वेगवेगळे गेटअप करतो, मग त्यातलाच हा एक प्रकार आहे. प्लीज आता मस्करी करू नकोस. आपल्याला पटकन आता इकडे त्या पावडरवाल्याला शोधावं लागणार आहे." आणि झालेला प्रकार इथे आता ती त्याला सांगते. तर इकडे आता कामिनी खूपच जास्त घाबरलेली असते. आता आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी आणि ह्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी कमळीने एक परफॉर्मन्स सादर केलेला असतो. आणि तिने जेव्हा हा परफॉर्मन्स ती सादर करते तेव्हा मात्र पूर्ण जे काही स्टेज आहे ते मात्र इथे हादरून निघालेलं असतं. आता आपण पाहतो की इकडे जी काही कमळी आहे ती स्टेजवरची नाचत असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला तारिणी आणि त्याचबरोबर युवराजने ती पावडर किचनमध्ये जाऊन शोधलेली असते आणि तेव्हा त्यांना पूर्ण खात्री पटते की आता नक्कीच काल कोणीतरी अशी व्यक्ती आलेली होती की त्या व्यक्तीने इथे आता ही पावडर इथे आणलेली आहे. तेव्हाच प्रेक्षकांनो आपण पाहतो इकडे दुसऱ्या बाजूला कमळी खूपच छान असं नृत्य सादर करत असते. सगळ्यांना कमळीचं हे नृत्य पाहिल्यानंतर खूप आनंद होतो. इकडे कौशिकी खांडेकर तर खूपच जास्त इथे आता खुश झालेले असतात. तिच्यासोबतच इथे सगळेजण. आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र काही गुंड इकडे बंड्याला मारहाण करत असतात. तेवढ्यातच बंड्या लोकांना त्या मारतो आणि बाहेर घेऊन येतो. तेव्हा इकडे आपण पाहतो की तारिणी आणि त्याचबरोबर केदार त्या दोघांचा मारून मारून फडशा पाडत असतात. इकडे आता बंड्या मुद्दाम म्हणत असतो, "जरा दमाने घ्या, मरेल तो." पण आता इकडे अजिबात तारिणी गप्प बसत नाही. तेवढ्यातच आता ती गुंड इथून पळून जातात. आता ती गुंड इथे पळून गेल्यानंतर बंड्याला सगळं काही सविस्तर ती लोकं विचारत असतात. आता फायनली इकडे त्या गुंडांचा पर्दाफाश झालेला असतो. बंड्या सुखरूप सुटलेला असतो. तर इकडे कमळीचा सुद्धा डान्स झालेला असतो. इकडे आता बंड्या म्हणत असतो, "पण हे सगळं काय आहे? तुम्ही कोण आहेत तरी तुम्ही कोण?" त्यावर आता इकडे तारिणी म्हणत असते, "त्या सगळ्या गोष्टी बंड्या बाजूला ठेव. पण आता मी तुला काय सांगते, काय विचारते त्या सगळ्या गोष्टीची व्यवस्थित उत्तर दे. मला सांग, काल पावडर तुला घेऊन आलेली व्यक्ती कोण होती? कशी होती? ती तुला तुला ती तू त्याला पाहिलंयस का?" त्यावर तो म्हणत असतो, "आत्तासुद्धा ती व्यक्ती इथेच आहे. खाकी ड्रेस आणि ते सगळं काही घातलेलं आहे आणि ती इकडे स्टेजवरती जाणार आहे. स्टेजवरती काहीतरी मोठा धमाका करणार आहे," असं इकडे ती व्यक्ती बोलत होती. "आणि तुम्हाला सांगू, खाकी रंगाचे कपडे घातलेले आहेत, खूप मोठे केस इथे आहेत आणि माझ्यापेक्षा थोडीशी हाईट थोडीशी जास्त आहे." त्यावर तारिणी म्हणत असते, "नक्की तीच व्यक्ती आहे ना?" त्यावर तो म्हणत असतो, "हो, नक्की तीच व्यक्ती आहे." तर आता आपण पाहतो की इकडे परफॉर्मन्स झालेला असतो आणि तेव्हा कमळीसुद्धा आता विचारात गुंतलेली असते. कमळी महाराजांसमोर उभी राहते आणि म्हणत असते, "मला ताकद द्या देवी तुळजाई, मला काहीतरी मार्ग दाखव." तेवढ्यातच आता कमळीच्या हातामध्ये शिवाजी महाराजांच्या गळ्यात घातलेला हार पडतो आणि तिला संकेत मिळालेला असतो. त्यावर आता इकडे जो काही जी आपली कौशिकी खांडेकर आहे तिच्याकरिता सुद्धा एक हार आलेला असतो. तेव्हाच आपण इकडे पाहतो की आता कमळीला ते सगळं काही आठवत असतं. तेव्हा लगेच आता इकडे स्टेजकडे गेलेला आहे ही गोष्ट समजताच तारिणीला सुद्धा त्या गोष्टी आठवतात आणि तारिणी लगेचच आता केदारला म्हणत असते, "केदार पटकन चल, म्हणजे हार आणि कौशिकी मॅडमला जो हार घालण्यात येणार आहे त्यामध्ये बॉम्ब आहे," असं ती म्हणते आणि धावतच दोघेजण स्टेजकडे येतात. आता इकडे जो ऋषी आहे तो इकडे अँकरिंग करत असतो आणि आता कौशिकी मॅडमला आता इकडे
एक सन्मानपत्र देण्यात आलेलं असतं आणि त्याचबरोबर तिचा इथे पुरस्कार सोहळा इथे सादर होत असतो. त्याचबरोबर हे सगळं काही दिल्यानंतर आता इकडे लगेचच जो काही युवराज आणि कामिनी म्हणत असते, आता इथे हार घालण्यात येणार आणि बॉम्ब फटाक होणार. आता हार घेऊन एक मुलगी आलेली असते. आता लगेचच अन्नपूर्णा तो हार उचलतात आणि अन्नपूर्णा तो हार उचलल्यानंतर आता तिच्या गळ्यामध्ये त्या घालणार असतात. पण त्याआधी अन्नपूर्णा म्हणत असतात, खरं तर आता कौशिकी जी आहे ना, ती ही माझी विद्यार्थिनी सलग 2 वर्ष इथे ट्रॉफी आणि गोल्ड मेडलिस्ट आहे. त्याचबरोबर इथे ती खूप हुशार होती. आज तिने स्वतःचं नाव खूप जास्त उज्ज्वल केलेलं आहे आणि त्याचबरोबर अगदी सत्याच्या दिशेने तिची वाटचाल सुरू आहे, असं म्हणून सगळेजण टाळ्या वाजवत असतात. आता कौशिकीला तो हार घालण्यात येतो. इकडे आता लगेचच तारिणी म्हणत असते, एक गोष्ट मात्र नक्की आहे, काही जरी झालं ना तरीसुद्धा त्या माणसाला शोधलं पाहिजे. तुला एक कमळी गोष्ट लक्षात येते का? इथे त्या त्या हारामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. अगं, आत्ता आत्ता तो हार इथे बाहेर आलेला आहे. मग हा हार कोणी आला? कारण जेव्हा जो माणूस हार घेऊन आला होता, तो माणूस म्हटला की मला यायला उशीर झाला होता आणि मी आत्ता हा हार घेऊन येतो. मग नेमका काय प्रॉब्लेम आहे? असं इकडे ती बोलते. त्यावर लगेच आता कमळी म्हणत असते, म्हणजे एवढा मोठा प्रॉब्लेम आहे, म्हणजे नेमकं काय होणार आहे? त्यावर आता इकडे कमळी म्हणत असते, चला पटकन. आता ते सगळेजण लवकरच इकडे धावत स्टेजकडे येतात. आता धावत स्टेजकडे आल्यानंतर तिथे सगळेजण येऊन पाहतात तर काय, आता इकडे जी काही कौशिकी आहे तिच्या गळ्यामध्ये हार घातलेला असतो. तेव्हा कमळी तिथून धावतच निघून जाते. कमळी तिथून धावतच निघून गेल्यानंतर आपण पाहतो इकडे आता अनिकाच्या मैत्रीण टाळ्या वाजवत असतात आणि अनिकाला त्या सगळ्या गोष्टीचा त्रास होतो. ती म्हणत असते, तुम्ही काय करताय हे? आता ना तुम्हाला मी पुढच्या वर्षी एक्सचेंजेस करणार आहे. अजिबात तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये मी ठेवणार नाही. तर इकडे आता लगेचच कौशिकीच्या गळ्यामध्ये हार असतो आणि कौशिकी म्हणत असते, थँक्यू. आज तुमच्यामुळे माझा एवढा सत्कार सोहळा इथे होत आहे. त्यावर लगेच आता इकडे तारिणीला काय करावं आणि काय नाही ह्या गोष्टी समजत नसतात. ती तर खूपच जास्त टेन्शनमध्ये गेलेली असते. ती म्हणत असते, केदार, एक गोष्ट लक्षात ठेव, कौशिकी मॅडमच्या गळ्यामध्ये जो हार आहे त्यामध्ये बॉम्ब आहे. काही करून आपल्याला तो बॉम्ब आता इथे फोडावा लागेल, म्हणजे इथे थांबवावा लागेल. तू पटकन इथे जे काही बॉम्ब इथे डिस्ट्रॉय करणारे आहे त्यांना बोलून घे. त्यावर तो म्हणतो, पण आत्ता एवढ्या लवकर ते होणं शक्य नाही. तू काही कर, आत्ताच्या आत्ता काही कर, फोन लाव. आता इकडे तो फोन लावत असतो, पण फोन काही केल्या लागत नाही. तर आता इकडे कौशिकीचं लक्ष ह्या खाकी शर्ट आणि इथे टोपी घातलेल्या माणसाकडे जाते आणि तेव्हा त्याच्याकडे लक्ष गेल्याबरोबर लगेच ती केदारला ह्या सगळ्या गोष्टी सांगते. तू त्याचा पाठलाग कर, मी इकडे पाहते, असं म्हणून केदार त्या माणसाच्या मागे पळालेला असतो. तर इकडे आता तारिणी इकडे वाचवण्यासाठी निघते. आता इकडे युवराजला खुणखुण लागते की हा माझा पाठलाग करतोय. तेव्हा तो पुढे पळत असतो तर हा त्याच्या पाठीमागे पळत असतो. तेव्हाच आपण पाहतो इकडे आता दुसऱ्या बाजूला लगेचच तारिणी माईकसमोर गेलेली असते. माईकवर पदर झाकते आणि माईकवर पदर झाकल्यानंतर आता ती म्हणत असते, हे बघा कौशिकी मॅडम, तुम्ही हार काढू नका. त्यावर सगळ्यांना शॉक बसतो. सगळेजण इकडे तिकडे पाहतात. कौशिकी पाहते तर इकडे लगेचच आता ती म्हणत असते, तुमच्या गळ्यामध्ये जो हार घातलेला आहे त्यामध्ये बॉम्ब आहे. आता ही गोष्ट ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसलेला असतो. आता कौशिकी म्हणत असते, तुम्हाला एक गोष्ट सांगते मॅडम, हे बघा, जोपर्यंत तुम्ही जेवढ्या वेळा त्या बॉम्बला हात लावाल तेवढ्या वेळा त्याचा टायमर कमी कमी होत जाईल. त्यामुळे प्लीज तुम्ही अजिबात त्या बॉम्बला हात लावू नका आणि त्यामध्ये टायमर बॉम्ब इथे बसवलेला आहे, अशी आम्हाला टिप मिळाली. आता मात्र इकडे खूपच जास्त गोंधळ उडालेला असतो. सगळे ऑडिटोरियममध्ये जे काही जमलेले असतात ते तिथून काढता पाय घेत असतात. तेव्हा लगेच आता इकडे अनिकाच्या मैत्रिणी निघून जातात. आता अनिकाच्या मैत्रिणी निघून गेल्यानंतर अनिका म्हणत असते, खरंच आता ना पुढच्या महिन्यामध्ये मी ह्या दोघींना सुद्धा एक्सचेंज केल्याशिवाय राहणार नाही. मी ह्या दोघींना सुद्धा ठेवणार नाही. त्यावर लगेच आता तारिणी म्हणत असते, हे बघा, मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगते, काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे कोणीही तिथून आपली जागा सोडणार नाही आहे. हे बघा, तुम्ही अजिबात गोंधळून जाऊ नका. काही जरी झालं ना तरीसुद्धा आपल्याला ह्या सगळ्या संकटावर मात करायचं आहे. त्यावर लगेचच आता इकडे कौशिकी खूप घाबरलेली असते आणि तेव्हा इकडे आता ती म्हणत असते, मी काय म्हणते ते तुम्ही नीट ऐका. हे बघा, कमळी कमळी, तू एक काम कर, आत्ताच्या आत्ता इथे ज्या काही मॅडम आहेत, म्हणजे अन्नपूर्णा मॅडम आहेत ना, त्यांना आत्ताच्या आत्ता तू तिथून बाजूला कर. काही जरी झालं ना तरीसुद्धा त्या तिथून बाजूला गेल्या पाहिजे आणि त्या तिथून बाजूला जाऊन त्यांना घेऊन जा. त्यावर लगेचच आता इकडे अन्नपूर्णा म्हणत असतात, अजिबात नाही हां, मी इथून कुठेही जाणार नाही. काही जरी झालं ना तरीसुद्धा मी इथून कुठेही जाणार नाही आहे. आता इथे ही माझ्या कॉलेजची विद्यार्थिनी आहे आणि त्याचबरोबर ती माझ्या कॉलेजची विद्यार्थिनी असताना मी तिला असं एकटीला सोडून कुठं जाणं शक्य
शक्य नाही. काही जरी झालं तरीसुद्धा मी इथून कुठेही जाणार नाही, असं तिने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तेव्हाच आपण पाहतो की आता लगेचच इकडे कौशिकी अन्नपूर्णांना जोरात म्हणत असते, "नाही, प्लीज तुम्ही इथे नाही थांबणार आहेत. मी काय म्हणते ते तुम्ही ऐकून घ्या. प्लीज आत्ताच्या आत्ता तुम्ही इथून निघून जा." पण त्यावर लगेचच आता इकडे आपण पाहतो की जे काही अन्नपूर्णा आहे त्या म्हणत असतात, "नाही, मी इथे माझ्या विद्यार्थ्यांना आणि त्याचबरोबर इथे तुम्हा सगळ्यांना एकटीला सोडून कुठंच जाणार नाही." त्यावर लगेच आता इकडे तारिणी म्हणत असते, "बरं कमळी, ठीक आहे. मी काय सांगते ते तू नीट ऐक." त्यावर लगेचच आता कमळीला इथे ती सांगत असते, काही जरी झालं ना तरीसुद्धा तुला एक गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजेच की जो काही इथे आता कौशिकी मॅडमच्या गळ्यामध्ये हार आहे तो कुठल्याही अँगलने कुठेही धक्का न लागता इथे तो हार काढून घ्यायचा आहे, असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं असतं. तेव्हाच आपण पाहतो की आता इकडे कमळी पुढे आलेली असते. पण कौशिकी म्हणत असते, "नाही कमळी, तू अजिबात पुढे येणार नाहीस. काही जरी झालं ना तरीसुद्धा तू पुढे यायचं नाहीस आहे, त्याच ठिकाणी तुला थांबायचं आहे." असं इकडे आता ती बोलत असते. पण इकडे मात्र आता कमळी म्हणत असते, "अन्नपूर्णा मॅडम, चला तुम्ही माझं थोडं तरी ऐकून घ्या प्लीज, थोडं तरी ऐकून घ्या. काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे आता तुम्ही इथून बाहेर पडणं खूप जास्त गरजेचं आहे आणि हे अजिबात असं तुम्ही करू नका प्लीज." असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. पण त्यावर लगेचच आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो, युवराज आता पुढे पळत असतो. युवराज पुढे पळत असताना लगेचच त्याच्या मागे आता केदार धावत असतो. आता इकडे मात्र जी काही कामिनी आहे ती आलेली असते आणि कामिनी म्हणत असते, "आत्ताच्या आत्ता इथून चल." त्यावर लगेचच आता इकडे बॉम्ब आहे ही गोष्ट ग्रॅनी आजी तुला माहिती होती का? आणि ह्या सगळ्या गोष्टी तुला माहिती होत्या आणि ह्या सगळ्या गोष्टी तू माझ्यापासून लपवून ठेवल्यास, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुझा तर हात नाही ना? असं तिने आता स्पष्टपणे विचारलेलं असतं. त्यावर आता इकडे अनिकाने ह्या सगळे काही आरोप केल्यानंतर इकडे आता ती म्हणत असते, "काय चाललंय काय तुझं? जरा तू शांत बसणार आहेस की नाही?" असं सुद्धा आता इकडे ती बोलते. त्याचबरोबर आपण पाहतो की केदारने आता फायनली युवराजला पकडलेलं असतं आणि त्याच्या चेहऱ्यावरचा तो मास्क, दाढी ते काढण्याचा प्रयत्न करत असतो. तर इकडे आता कमळीला एक वायर कट करायला लावलेली असते जी की लाल रंगाची असते. कमळी आणि त्याचबरोबर इतर सगळेजण आता प्रार्थना करत असतात, काही जरी झालं ना तरी ती वायर जी आहे ती सुखरूप कट होऊ दे. लाल रंगाची वायर आता फायनली कमळी ते कट करते आणि त्याचबरोबर जो काही आवाज असतो तो इथे थांबला जातो. इकडे सगळ्यांना आनंद होतो. तारिणी खूप जास्त खुश होती. कमळीसुद्धा खूपच जास्त खुश झालेली असते. त्याचबरोबर आपण पाहतो की इथे आता कमळी म्हणत असते, "जय भवानी." आणि तेव्हा तिच्याबरोबर सुद्धा सगळेजण जय भवानी म्हणत असतात आणि जय शिवाजी म्हणत असतात आणि शिवरायांच्या घोषणा ती लोक देत असतात. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आता अन्नपूर्णा आणि त्याचबरोबर कौशिकी खांडेकरनं इथे कमळीला घट्ट मिठी मारलेली असते. आता कौशिकी इथे कमळीचं खूप कौतुक करत असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला जो युवराज आहे, युवराजने आता तिथे असलेली लाल माती हातात धरलेली असते आणि इकडे आता केदारच्या कानावर डोळ्यावर मारलेली असते आणि तो तिथून पळ काढत असतो. इकडे आता कौशिकी म्हणत असते, "खरंच तुझं खूप जास्त कौतुक. आज तुझ्यामुळे खूप काही गोष्टी इथे घडलेल्या आहेत. अशीच निडर राहा आणि त्याचबरोबर अशीच नेहमी खरी राहा आणि काही जरी लागलं, कधी माझी मदत लागली तर नक्कीच मला तू इथे कॉल कर आणि माझी मदत माग." त्यावरती म्हणत असते, "हो नक्की मॅडम." मॅडम नाही म्हणायचं, ताई म्हणायचं, समजलं? असं म्हणून दोघी एकमेकींना घट्ट मिठी मारतात. फायनली जे काही बॉम्बचं प्रकरण होतं ते तर आता इकडे धुळीस मिळालेलं असतं. पण आता इकडे मात्र तारिणी खूप टेन्शनमध्ये बसलेली असते. तेव्हा कमळी तिच्या समोर येते आणि तिला म्हणत असते, "तारिणी ताई, आता खोटं बोलू नकोस. तुझं सगळं काही मला सत्य समजलंय." त्यावर ती म्हणत असते, "हे बघ, माझं जरी सत्य तुला समजलेलं असलं तरीसुद्धा तू हे कोणालाही सांगणार नाहीयेस. पण हे सगळं तू का लपवून ठेवतेस?" त्यावर तारिणी म्हणत असते, "हे बघ, मी न्याय व्यवस्था आणि त्याचबरोबर लोकांना मदत करण्यासाठी ह्या सगळ्या काही गोष्टी करते आणि कोणीही एखादी ट्रॉफी द्यावी, एखादा पुरस्कार द्यावा म्हणून मी हे सगळं काही करत नाही. समजलं तुला? पण तू अशीच खरी आणि सच्ची राहा." तर आता प्रेक्षकांनो, आपण उद्याच्या भागामध्ये पाहतो की इथे आता कमळी निंगी बाहेर बसलेल्या असतात, फेऱ्या मारत असतात आणि तेव्हा कमळीला आठवतं त्या मुलाचा तिला धक्का लागला होता आणि धक्का लागलेला असताना निंगी इथे तिचं येते आणि खूपच जास्त कौतुक करत असते. ती म्हणत असते, "वा माझी कमळी, खरंच आज तुझं खूप जास्त कौतुक आहे. काय बाजी मारलेली आहेस." आणि तेव्हा कमळी इकडे शोधाशोध करत असताना एक लॉकेट सापडतं आणि ती म्हणत असते, "हे त्याच मुलाचं लॉकेट आहे, पण तो नेमका आहे तरी कोण? ह्या गोष्टी आपल्याला शोधल्या पाहिजेच." असा इकडे ती विचार करत असते. तर प्रेक्षकांनो, पाहत राहा कमळी. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.